तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या एका नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ पार्ट 2 आहे। याच्या अगोदर आपण PNGचा व्हिडिओ टाकला आहे, त्याला चांगले व्ह्यूज वगैरे आलेले आहेत, तुम्ही भरपूर प्रतिसाद देतात। त्यामुळे त्या व्हिडिओनंतर आपण खतरनाक असा व्हिडिओ आज आणलेला आहे। जर चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि आधीच सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि तुम्ही अजूनसुद्धा आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन करून टाका, कारण की सर्व मटेरियल तुम्हाला फ्रीमध्ये ते प्रोव्हाइड केलं जातं। आणि अजूनसुद्धा इन्स्टा आयडीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, कारण की आपले सर्व अपडेट्स तिथे मिळत राहतात। स्टार्टिंगला सर्व अपडेट तिथे येत राहतात। आणि मित्रांनो, खतरनाक पद्धतीनं अशी डिझाईन बनवलेली आहे आपण आज। आणि तुम्ही जर चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो शेवटपर्यंत पूर्ण पाहिजे, कारण की व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे तो तुम्हाला झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट करताना टाकायचा आहे। आणि एवढं केल्याच्या नंतर मित्रांनो, तुमचा खतरनाक असा बॅनर रेडी होणार आहे। PLP फाईलसुद्धा दिलेली आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्ण पहा। जरा न घालता चला तर आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीने आपल्याला फाईल डाउनलोड करायची, म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला फाईल दिलेली आहे, ती सिम्पली तुम्हाला डाउनलोड करायची। नाही तर तुम्हाला असं फोल्डर दिसून जाईल की मंडळ शिवजयंती.zip म्हणून, याच्यावर फक्त तुम्हाला क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट टू ऑर्चिनमच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे तुम्हाला पासवर्ड रिक्वायर्ड असं मेसेज येईल। इथं असं पासवर्ड म्हणजे मित्रांनो, इथं तुम्हाला अशा पद्धतीने पासवर्ड इथं टाकायचं आहे अशा पद्धतीने, आणि आपली इथं फाईल एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे। पासवर्ड टाकल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीने आपली इथं फाईल दिसून जाईल की। तर मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पासवर्ड कुठे भेटेल। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये आधीमध्ये कुठेही तुम्हाला एक पासवर्ड भेटणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। पूर्ण पहा व्हिडिओ, छोटाच असणार आहे, जास्त काय मोठा नसणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल। आणि त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी काही आपल्या मोबाईल डिझायनरसाठी PLP दिलेली आहे इथं पिक्सल लॅबची, आणि आपल्या फोटोशॉप ग्राफिक डिझायनरसाठी अशा पद्धतीने JPG इमेजमध्ये फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मी मित्रांनो दिलेले आहे ते सर्व PNG वगैरे मटेरियल। तर दोन्हीसुद्धा तुम्ही यूज करू शकता अशा पद्धतीने। हे पाहू शकता तुम्ही मटेरियल वगैरे, बॅनर वगैरे, म्हणजे बॅकग्राऊंड तुम्ही पाहू शकता एकदम खतरनाक असं दिलेलं आहे मी। तर मित्रांनो, ही PLP आपण एडिटेबल PLP दिलेली आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या मंडळाचे तिथे नावसुद्धा टाकू शकता, एडिटसुद्धा करू शकता। तर ते PLP पिक्सल लॅबमध्ये कशा पद्धतीने ॲड करायची, चला तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपली PLP फाईलची इमेज वगैरे आपण कशा पद्धतीने बॅनर क्रिएट करायचे, तर चला तर बॅनर क्रिएट करायला घेऊयात अशा पद्धतीने। तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, इथं 4 नंबरच्या ऑप्शनवर येऊन फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपलं फोल्डर इथं दिसून जाईल। त्या फोल्डरला तुम्ही फक्त आपले इमेज फक्त सिलेक्ट आणि ॲड करत जायचे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता असं खतरनाक बॅकग्राऊंड मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे। त्यामुळे चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि आजच्या व्हिडिओला लाईक करून टाका। अशा प्रकारचे व्हिडिओ यूट्यूबला कोणीच आणत नाही, आपला भगवान तो फक्त। त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या अशा पद्धतीने PNG ॲड करून घ्यायची मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। आणि PNG ॲड केल्यानंतर फक्त तुम्हाला लॉक करायचं अशा पद्धतीने। अशा पटापट सर्व PNG तुम्ही ॲड करून घ्या। ह्याची साईज वगैरे एकदम वाढवायची आहे तुम्हाला, 100 करून घ्या। आणि त्यानंतर मित्रांनो, मंडळाचं नाव वगैरे इथं टाकलं आहे इथं अशा पद्धतीने। तर मित्रांनो, तुम्हाला तुमचं इथं मंडळाचं नाव टाकायचं असेल तर आपली PLP फाईलसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे, ती तुम्हीसुद्धा PLP फाईल इथं ॲड करू शकता। मी तुम्हाला नंतर सांगणार आहे की कशा पद्धतीने पिक्सल लॅबमध्ये PLP फाईल ॲड करायची आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने विशेष आकर्षक जे आपण आपली PNG टाकलेली आहे, मी PLP फाईलमध्ये हे सांगणार आहे की पुढे कसं काय करायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अशा पद्धतीने सर्व PNG ॲड करून घ्या, लॉक करून घ्या। परत तीच स्टेप रिपीट करा, ॲड करा, साईज वाढवा, 100 करा, आणि लेअरवर दाबून लॉक करून घ्या। अशा पद्धतीने मित्रांनो, एकदम 2 मिनिटात तुमचं बॅनर रेडी होईल। पाहू शकता स्थळ वगैरे पण टाकलं आहे, म्हणजे लोकेशन वगैरे टाकलं आहे बॅनरवरती, खतरनाक असं। आपण मित्रांनो कॅलिग्राफीसुद्धा दिलेली आहे अशा पद्धतीने, कॅलिग्राफीची PNG म्हणून। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने डेटची वगैरे PNG इथं लावून घ्यायची एकदम व्यवस्थित ॲडजस्ट करून। आणि शेवटची PNG मित्रांनो अशा पद्धतीने इथं तुम्ही लावून घ्या
एवढं केल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा बॅनर एकदम फर्स्ट क्लास पोझिशनमध्ये रेडी आहे. इथं फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा लोगो वगैरे टाकून इथं अशा पद्धतीने बॅनर फक्त सेव्ह करायचं आहे. आणि PLP फाईल कशा पद्धतीने ओपन करायची ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर चला PLP फाईल ओपन करूया. तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं, पिक्सल लॅब ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. हा जर तुमच्याकडं नसेल तर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता. हा मी तुम्हाला देऊन टाकेल. आणि त्यानंतर मित्रांनो पिक्सल लॅब प्रो ॲप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने इथं तुम्हाला 3 डॉट दिसत असतील. इथं त्यावर ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो open.plp फाईलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर इथं वरती असं ऑप्शन दिसून जाईल की .plp ह्या ऑप्शनवर क्लिक करून आणि मित्रांनो आपलं जे कोणते फोल्डर असेल ना इथे तुम्हाला अशा पद्धतीने शोधून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि इथं तुम्हाला अशा पद्धतीने दिसून जाईल की शिवजयंती 2025.plp अशा पद्धतीचे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तो ओपन आणि ॲड करायचं आहे. तेवढं केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता खतरनाक पद्धतीने आपली PLP फाईल इथं ॲड झालेली आहे. आता ह्या PLP फाईलला एडिट वगैरे कशा पद्धतीने करायचं तर ते जाणून घेऊयात मित्रांनो. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं, अशा पद्धतीने सर्व लेअर आपले लॉक दिसतील. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मित्रांनो. जे तुम्हाला सर्व लेअर अशा रॉक दिसतील. तर ह्या लेअरमध्ये तुम्ही मित्रांनो असं नाव वगैरे सुद्धा चेंज करू शकता अशा पद्धतीने. इथे मी मंडळाचं नाव वगैरे राजमित्र जिजाऊ प्रतिष्ठान, इथे तुम्हाला तुमच्या मर्जीने काहीसुद्धा टाकू शकता तुमच्या मंडळाचं नाव. मित्रांनो तुम्हाला ऑर्डरची डिझाईन असेल किंवा तुमची डिझाईन असेल तीसुद्धा तुम्ही इथं अशा पद्धतीने म्हणू शकता. खतरनाक पद्धतीने तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो. तर मित्रांनो हा व्हिडिओला लाईक करण्याचं कारण म्हणजे तुम्ही नक्की लाईक करा. असे प्रकारचे व्हिडिओ यूट्यूबवर कोणीही आणत नाही आणि असल्याच बॅनरची रिक्वायरमेंट जास्त राहते, त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्या याच्यामुळं आणला आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि तुमचा पत्ता वगैरे तुम्ही अशा पद्धतीने चेंजेस वगैरे करू शकता मित्रांनो. इथं बघा मी संगमनेर वगैरे अहिल्यानगर वगैरे टाकलेलं आहे. इथे तुम्हाला तुमचं जे कोणतं नाव असेल ते तुम्ही अशा पद्धतीने इथं टाकू शकता, तुम्ही पाहू शकता. आणि मित्रांनो शेवटचं म्हणजे इथं तुम्हाला असं इथं दिसून जाईल की मी इथं प्रमुख आकर्षणमध्ये साऊंडवाला, लाईटवाला, समोर इथं ढोलपथकवाला ह्या सर्वांची नावं वगैरे टाकली आहे. तर इथं तुम्ही तुमचे कशा पद्धतीने इथं टाकू शकता. तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला लेअर अनलॉक करून इथे तुम्हाला अशा पद्धतीने ओमकार भात्र जागे तुमच्या साऊंडचं नाव टाकायचं आहे अशा पद्धतीने. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथं तुमचं साऊंडचं वगैरे नाव टाका, लाईटीचं पण टाका. आणि इथं तुमचं लोगो ॲड करायचा असेल तर तो प्लसच्या आयकॉनवर करून फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या साऊंडचं वगैरे लोगो इथं टाकू शकता. आणि आयोजितमध्ये वगैरे तुमच्या मंडळाचं नाव वगैरे टाकू शकता अशा पद्धतीने. आणि ही फाईल एकदम HD प्रकारे सेव्ह कशी करायची ते मी तुम्हाला सांगून घेतो. आता इथं फाईलच्या ऑप्शनवर क्लिक करून सेव्ह एज इमेजच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि फॉर्मॅटमध्ये JPG ठेवून डायमेन्शनमध्ये अल्ट्रा ठेवून सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचे. अशा पद्धतीने ही एकदम HD प्रकारे फाईल आपल्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ शिवजयंतीवरच येणार आहे, त्यामुळे चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजच्या व्हिडिओला लाईक करून टाका. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात. आजच्यासाठी इथे थांबूयात. धन्यवाद.